म्हणजे आता जाऊया थेट मराठवाड्यात. तिथे एक नवा वाद पेटण्याची शक्यता आहे आणि तो आहे एका जागेचा. बरं, ही जागा काही ओसाड पडलेली जमीन नाही, ती जागा आहे एका स्मारकाची, जिथं हुतात्मा स्मारक उभारण्यात येते, जिथे एका मोठ्या लढ्याच्या संघर्षाची कहाणी उभी राहते. त्याच जागेवर एका व्यक्तीनं दावा केला म्हणून तिथलं काम थांबवलं गेलं. मराठवाडा विद्यापीठ हे मूळ नाव आहे आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं, आणि याच नामांतराचा लढा तब्बल 16 वर्ष सुरू होता. 1958 साली छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली आणि त्यानंतर 1978 पासून या विद्यापीठाच्या नामांतरासाठीचा एक लढा सुरू झाला. त्या लढ्याला 16 वर्षांनी म्हणजे जानेवारी 1994 साली यश आलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामांतरही झालं. नामांतराच्या या लढ्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांची आठवण म्हणून सध्या विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर स्मारक उभं करण्याचं काम सुरू आहे. पण जिथे हे स्मारक उभं करण्यात येत आहे ती जागा वक्फ बोर्डाची असल्याचं सांगत संभाजीनगरच्या सय्यद झियाउद्दीन कादरी यांनी ट्रिब्युनल कोर्टात दावा दाखल केलाय. त्यानंतर ट्रिब्युनल कोर्टानं विद्यापीठाला नोटीस बजावली. त्यामुळे स्मारकाचं बांधकाम सध्या थांबवण्यात आलंय. इकडे काम बंद झालं आणि तिकडे विरोधही सुरू झाला, तोही आपण पाहणार आहोत. पण सर्वात आधी पाहूयात महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी या संपूर्ण प्रकरणावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया. सदर प्रकरणी असे दिसत आहे की युनिव्हर्सिटी काही बांधकाम करत आहे आणि या बाबतीत एक व्यक्ती 2023मध्ये महाराष्ट्र वक्फ ट्रिब्युनलमध्ये सूट दाखल केलेला आहे आणि त्या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की या युनिव्हर्सिटीला जी लागून वक्फची मिळकत आहे त्या मिळकतीमध्ये युनिव्हर्सिटी विनापरवाना काम करत आहे आणि कोर्टाने नमूद केलेले त्यांच्या आदेशामध्ये की प्रथमदर्शनी असे दिसत आहे की सदरील मिळकतीमध्ये त्यांचं अतिक्रमण होत आहे. तर यामध्ये युनिव्हर्सिटीने त्यांची जागा मोजमाप करून घ्यावी आणि त्यांच्या जागेत बांधकाम करावं, असंच काही हा प्रकरण आहे. वक्फ बोर्डाकडून त्या शहीद स्मारक बनवण्यामध्ये अथवा त्यांच्या बांधकाम करण्यामध्ये आमची काही हरकत नाही किंवा आम्ही त्याला अडवलेलं नाही. म्हणजे ही झाली वक्फ बोर्डाची भूमिका. पण जसं आम्ही आधीच म्हणालो की इकडे स्मारकाचं काम थांबलं आणि तिकडे विरोध सुरू झाला. विद्यापीठाकडून कायदेशीर सल्ल्यानंतरच पुढचं पाऊल उचलणार अशी माहिती समोर आली आहे. ज्या कंत्राटदाराकडून हे काम सुरू होतं त्यांनी वक्फ बोर्डाच्या नोटिशीनंतर काम थांबवल्याचं सांगत नियोजित वेळेत स्मारक पूर्ण होणार नाही हेही स्पष्ट केलंय. तर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी मात्र या प्रकरणात पुढाकार घेऊन मधला मार्ग काढणार असल्याचं स्पष्ट केलं. नामांतराच्या चळवळीमध्ये जे शहीद झालेले आहे त्यांचं स्मारक विद्यापीठाच्या बाजूला उभं करण्याचं नक्की करण्यात आलेलं आहे. शासनाच्या वतीनं सुद्धा त्यासाठी प्रयत्न सुरू आहे. पण ती जागा निश्चित करण्यात आलेली आहे, ती जागा वक्फ बोर्डाची असावी अशा पद्धतीची काही माहिती आहे. तरी मला असं वाटतं की वक्फ बोर्डाशी बोलू, ती जागा त्यासाठी घ्यायला हरकत नाही आहे. त्या ठिकाणी बघा टेक्निकल अडचण असतील तर जागा दुसरी बघावी आणि त्या ठिकाणी स्मारक औरंगाबाद संभाजीनगर अत्यंत आवश्यक आहे. त्याचा पाठपुरावा करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.